महत्त्वाची बातमी बघतोय पुण्यामधून ही बातमी आहे। पुणे शहरामध्ये जीबीएसचा प्रादुर्भाव वाढत चाललाय। दूषित पाण्यामुळेच आजाराचा प्रादुर्भाव वाढतोय असं समोर आलंय। किरकिटवाडी नांदेड गावातील पाण्याचे नमुने दूषित आढळलेले आहेत। या संदर्भातला अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। अशातच महापालिका आणि झेडपीच्या हद्दीत संदर्भातील वादामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांकडे प्रशासनाचं साफ दुर्लक्ष होत आहे असा आरोप नागरिक करतायत। उपचारासाठी 10 लाखांपर्यंत खर्च येत असल्याने तो करायचा तरी कसा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याशी आपण अधिक बोलूया। चंद्रकांत, गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। कशी सोडवणूक सामान्याची होणार जर 10 लाख रुपये एखाद्या आजाराच्या उपचाराकरता लागत असतील तर उपाययोजना का होत नाहीयेत जर पाण्यामध्येच म्हणजे ते पाणीच जर दूषित असेल तर? सुवर्णा, प्रश्न तोच आहे। हा जो हद्दवाढीचा भाग आहे हा पालिकेत जरी समाविष्ट असला पण तिथं यंत्रणा अजूनही ग्रामपंचायत लेवलची म्हणजे झेडपी लेवलची, त्यामुळे पालिका त्याकडे अजून पुरेसं लक्ष देत नाही आणि झेडपी म्हणते आता हा पालिकेत हा भाग गेलेला आहे त्यामुळे आमचं काही लक्ष द्यायचं काम नाही। या वादात अक्षरशः तिथं गेली 2-3 वर्ष दूषित पाणी खडकवासल्याच्या पायथ्याशी खरं तर ही गावं आहेत सगळी। किरकिटवाडी असेल, नांदेड असेल, नांदोसा असेल, तिकडं नांदेड फाटा असेल, इकडे धायरी नरे आणि ह्या सगळ्या गावांना विना प्रक्रिया पाणी पुरवठा केला जातो। त्यातनं मग हे त्या नांदेड गावातल्या विहिरीतनं हा दूषित पाणी पुरवठा झाल्याचं उघडकीस आलेलं आहे। म्हणजे रितसर आपल्याकडे ते अहवाल आहेत तसे की होय त्या भागातल्या नळांमध्ये 15 दिवसापूर्वी दूषित पाणी होतं आणि त्यातनं मग सुरुवातीला जुलाब उलट्या झाल्या, लोकांना अतिसार झाला आणि त्यातनं मग जेनुनी नावाचं जीवाणू आहे आणि नंतर नोरो व्हायरस हा विषाणू, ह्या दोघांच्या याच्यातनं मग ही जीबीएसची लागण झाली। जे वीक पेशंट आहेत त्यांना अख्ख्या गावाला अक्षरशः तिकडे जुलाब, तेवढंच लोक उडून सांगत होते की इकडे साथ आली रोगाची, लक्ष द्या, पण पालिकेने लक्ष दिलं नाही ना झेडपीने, कारण झेडपीने आमच्या भागात येत नाही, पालिका म्हणते अजून आमची यंत्रणा आहे। त्याच्यामुळे दूषित पाणी पुरवठा तसाच होत राहिला आणि त्यातनं झालं काय परिणिती, मग 73 पेशंट तिथले जीबीएसचे समोर आलेले आहेत आणि जीबीएसचं बिल तुला खोटं नाही सांगत लाखांनी येतं अक्षरशः। एक जर जीबीएसची तुम्हाला बाधा झाली तर किमान त्यातनं रिकव्हर व्हायला 6 महिने लागतात आणि एक इंजेक्शन त्याचं 26,000ला आहे, जे गेल्या महिन्यात 8,000 होतं। एवढे पेशंट समोर आल्यानंतर त्या मेडिकलवाल्यांनी त्याचे रेट वाढवून डायरेक्ट 26,000 केले। प्लाझ्मा चेंजिंगला 22,000, म्हणजे रोजचा खर्च अक्षरशः हजारोनी जातोय आणि सगळे गोरगरीब रुग्ण आहेत, कोणी रिक्षावाले, कोण मोलमजुरीवालं, मग एवढे पैसे द्यायचे कोणी, हा सगळ्यात महत्वाचा। पालिका म्हणते हा साथीचा रोगच नाही, मान्य जीबीएस साथीचा रोग नाही, पण ते ह्या विषाणू आणि जीवाणूमुळे झालेला आहे ना, पाणी दूषित पाण्यामुळे झालंय, ती जबाबदारी पालिकेची आहे। अगदी बरोबर हात झटकते आणि हा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय, त्या माध्यमातून आपण हे बोलतो आहोत। ठामपणे ठोसपणे कारवाई व्हायला हवी। जी यंत्रणांची चूक आहे त्याचा परिणाम, त्याचे पडसाद हे सर्वसामान्य नागरिकांनी का भोगायचे हा खरा प्रश्न आहे। धन्यवाद चंद्रकांत, माहिती दिल्याबद्दल। वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया। अकोल्यातील पीकेव्ही रोडवरील आमदारांच्या घराजवळ दुर्मिळ असा बारासिंगा सापडलेला आहे। हे हरण पाहण्याकरता नागरिकांनी गर्दी केली। दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हरणाला रेस्क्यू केलं। मुळशी तालुक्यातील मान हिंदवडी या IT हब इथल्या मदरसन या कंपनीनं स्थानिकांना काढून तिथे परप्रांतीयांना कामावर रुजू करून घेतलंय। यामुळे स्थानिकांनी गेटसमोर आंदोलन केलंय। बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 103 गावातील जलस्रोत दूषित असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय। त्यामुळे या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रध्वज सन्मान समितीचं साखळी उपोषण सुरू आहे। महावितरणच्या दोषी अधीक्षक अभियंत्यांसह इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसनं आंदोलन सुरू केलंय। निवडणूक आयोग आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरून निदर्शनं करत काँग्रेसनं घोषणाबाजी केली। सिंधुदुर्गातील सॅटेली भेडशी इथल्या डाव्या कालव्याला भलं मोठं भगदाड पडलंय। याची पाहणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली। गोव्यातील कालव्यांच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या हद्दीतील कालव्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्याकरता ते फडणवीसांची भेट घेणार आहेत। आंबेगावच्या वळणी गावात एका शेतकऱ्याच्या कांद्याच्या पिकावर अज्ञात व्यक्तीने
तणनाशकाची फवारणी केली. फवारणीमुळे अर्ध्या एकरावरील कांद्याच्या पिकाचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी राजगुरुनगर घटनेतील पीडित कुटुंबाची भेट घेतली. केंद्र सरकारकडून पीडित कुटुंबाला मदत मिळवून देण्याचं आश्वासन यावेळी आठवलेंनी दिलं. पुण्यात महानगरपालिकेकडून अनेक ठिकाणी अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली. वाहतुकीकरता अडथळा ठरणाऱ्या आणि अनधिकृत बांधकामांवर पालिकेनं हातोडा चालवला. आंबेगावच्या रांजणी गावाजवळच्या वनक्षेत्रात उघड्यावर वैद्यकीय कचरा टाकण्यात आलाय. इंजेक्शनच्या सिरिंज, सुया आणि औषधांच्या बाटल्या उघड्यावर टाकल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. पुण्यात जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढतोय. याच प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिंहगड परिसरातील नागरिकांची चर्चा करत अधिकची माहिती घेतली. यावेळी अजित पवारांनी संबंधितांना सूचनाही दिल्या. जीबीएस आजाराच्या तपासाकरता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यामध्ये येणार आहे. पुढच्या 48 तासात या आजारासंदर्भात तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आलाय. सोलापुरामध्ये स्काय फोर्स या चित्रपटाच्या पोस्टरला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक करण्यात आला. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंचा नातू वीर पहारिया या चित्रपटातून पदार्पण करतो आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. छत्रपती संभाजीनगरातील केळी विक्रेत्याचा कारनामा समोर आलाय. नाल्यात पोतं बुडवून तेच पोतं केळ्यांवर टाकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यामुळे संभाजीनगरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एसटीनं भाडेवाढ केल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी आहे. एसटी दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी संतप्त प्रवाशांनी केली आहे. अलिबागमध्ये रस्ता सुरक्षा अभियान जीवनदूत सोहळा पार पडला. या सोहळ्यात अपघातग्रस्तांचे प्राण वाचवणाऱ्या 150 देवदूतांचा मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अकोल्यातील सावरखेड्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्यूला जादूटोणा गोवंश चोरीचा रंग लावण्यात आलाय. पातूर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. साताऱ्यातील वाई इथं पाचगडीच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं 5 जणांना उडवलं. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 4 जण गंभीर जखमी झालेत. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेनं कुख्यात गँगस्टर डी.के. राव याला अटक केली आहे. खंडणी प्रकरणी डी.के. रावला अटक करण्यात आली. त्याच्यासह त्याच्या साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली. यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. कोल्हापुरात एका मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोराला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. गडहिंग्लज बस स्टँड समोर ही घटना घडली. नागरिकांनी टवाळखोराला पोलिसांच्या ताब्यात दिलं. शिरूरच्या रांजणगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 2 कामगारांना बळजबरीनं लुटण्यात आलं. दरम्यान या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 41,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इंस्टाग्रामवर प्रसिद्ध होण्याकरता पुण्यातील एका तरुणीनं दुचाकीवर जीवघेणा स्टंट केला. बुलेटवर उभी राहत एका गाण्यावर या तरुणीनं दुचाकी चालवली आहे. या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गोरेगावमधील दिंडोशी भागातील एका गोदामाला भीषण आग लागली होती. या आगीत गोदामातील सगळं साहित्य जळून खाक झालं. यावेळी आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या. राष्ट्रीय मतदार दिनी आज काँग्रेसकडून यवतमाळच्या बसस्थानकात चौकात आंदोलन करण्यात आलं. विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाविरोधात हे आंदोलन केलं गेलं. अभिनेता शाहरुख खानला महाराष्ट्र सरकारकडून 9 कोटी रुपये मिळणार का याबाबत आता राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. गौरी खाननं याचिका दाखल केली होती. या याचिकेत केलेल्या मागणीमध्ये तत्कालीन मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त आकारणी केल्याचा आक्षेप घेतला गेलेला आहे. 26 अकराच्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वूर राणा याला आता भारतात सोपवण्यात येणार आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं तहव्वूरला भारताकडे सोपवायला परवानगी दिली आहे. एसटीनं प्रवास करणाऱ्यांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ करण्यात आली आहे. नवे तिकीट दर आजपासून लागू होतील. छोटासा ब्रेक. तुम्ही बघताय दुपारच्या 100 बातम्या.